आणि यानंतर आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा घेऊया। जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये आज रात्री महायुतीची महत्त्वाची बैठक। फडणवीस, शिंदे, अजित पवार, बावनकुळे, पटेल उपस्थित राहणार। आजच्या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार। राज्यातील डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही। भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत 3 सर्वे स्ट्राईक रेट चांगला नसणाऱ्या खासदारांचा पत्ता कट होणार, सूत्रांची माहिती। भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। भाजपला 35 जागा मिळाव्यात, राज्यातील नेत्यांचा दिल्लीत आग्रह। भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। वेळ पडल्यास भाजप लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढेल। भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं विसर्जन करेल, विनायक राऊतांची टीका। ठाकरे गटाचा बँड बाजा वाजलाय। बँड बाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। नितीन गडकरींचं कर्तृत्व मोठं, घरगडी असणाऱ्या राऊतांनी चिंता करू नये। भाजपची ट्विट करत राऊतांवर टीका। तुमच्या गटात बाप बेट्यांचाच सन्मान, भाजपची ठाकरे गटावर टीका। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची गाडी मराठा संघटनेकडून अडवण्याचा प्रयत्न। ढोकी गावात जाताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता। रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार। कुठलीही भरती किंवा दाखले कोर्टाच्या निर्णयाशिवाय नको। दाखले देताना कोर्टाचा निर्णय अंतिम असेल। मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला स्पष्ट निर्देश। राज्य सरकारला फक्त तारीख पे तारीख हवी होती। राजकीय हव्यासापोटी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांनी आमच्या कुंडल्या बाहेर काढाव्यात, मग आम्ही त्यांच्या चांगल्या वाईट कुंडल्या बाहेर काढू। आधी त्यांनी सुरुवात करावी। नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल। फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं समसमान वाटप होईल। खोटेपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, राऊतांची टीका। तर उद्धव ठाकरे कोणत्याही चोरमंडळाबरोबर जाणार नाहीत। ठाकरे एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचं उत्तर। बैठकीतली चर्चा बाहेर न सांगण्याची पथ्य आम्ही पाळतो। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। महाविकास आघाडीने आधी तिढा सोडवावा, मग आम्ही बोलू, आंबेडकरांचं वक्तव्य। जो काम करतो त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार, पण तिकीट देण्याचा अधिकार हायकमांडचा। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरील शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या नावाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। मुलगी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, वळसे पाटील यांची माहिती। हिंगोलीच्या जागेसाठी भाजप आग्रही। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंच्या शिष्टमंडळानं दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बारामती लोकसभा मतदारसंघात बॅनर वॉर। हाकेला प्रतिसाद येतो, सहज संपर्क होतो, असा सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर उल्लेख, तर संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित असा सुळेंच्या बॅनरवर उल्लेख। महायुतीचा हातकणंगलेचा पुढचा उमेदवारही मीच असणार। राजू शेट्टी ठाकरेंकडे जाऊन स्क्रिप्ट लिहून आले, धैर्यशील माने यांचं वक्तव्य। तर राजू शेट्टींचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, मानेंची टीका।